डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान प्रबोधन नगर अकोला इथं थायलंड येथील भिक्खूंनी संघ गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी बुद्ध चतुपरिसा भिक्खूंनी संघ थायलंड व श्रामनेरी संघ यांचा पिंडपात सोहळा चारिका व धम्मदेसना देण्यात आली। यावेळी थायलंड येथील भिक्खूंनी वृत्ती यांना दीप पातिगोवस्त तिपिटिका महेंद्रा संघमित्ता धम्मपाला थेरवादा फलाबोधी महाथेरी भिक्खूनी विद्या विमुक्ती भिक्खूनी चिरावटना भिक्खूनी समुत्तेजना भिक्खुनेक्ष वित्तक्का विचारा भिक्खूनी विशाखा भिक्खूनी अभित्रा भिक्खूनी सुनंदा बोधी भिक्खूनी करुणाशिला यांच्या मार्गदर्शनामध्ये 105 आदरणीय भिक्खूंनी संघाचा आगमन 1 जानेवारी 2026 रोजी नागपूर येथून अकोला इथं उत्साहात झाले। पिंडपात सकाळी 9 ते 10 पर्यंत व धम्मदेसना दुपारी 12:30 वाजेपर्यंत देण्यात आली। सर्व भिक्खूंनी संघांना भोजन दानाची व्यवस्था याच ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये करण्यात आली। यावेळी न्यू महसूल कॉलनी शिक्षक कॉलनी प्रबोधन नगर खडकी अकोला येथील उपासिका संघाची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती। यानंतर हा संपूर्ण 150 समुदायाचा भिक्खूंनी संघ अजिंठा वेरूळ इथं जाऊन येऊन दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी बोरगाव मंजू जिल्हा अकोला इथं पिंडपात व धम्मदेसना सोहळा होणार आहे। दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी वलगाव जिल्हा अमरावती इथं पिंडपात व धम्मदेसना कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे। सदर कार्यक्रमाचे संयोजक गौतम वाहने व धम्मदास मुदरके हे होते। साप्ताहिक नारी ललकारच्या संपादिका उपासिका आयुष्मती सुनंदा पंजाबराव वर यांनी माहिती दिली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।